खेत बचाने किसानों का अर्धनग्न आंदोलन। वरुण तहसील के मौजा सावंगी हुंडा के किसान विगत 3 सालों से अपने खेत और फसलों को बचाने जद्दोजहद कर रहे हैं। इन किसानों की समस्याओं को निराकरण करने सांसद डॉक्टर अनिल बोंडे की अध्यक्षता में कई बार बैठकें हुई। आश्वासन दिया गया, किंतु अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। विगत 3 सालों से जिलाधीश कार्यालय के चक्कर काटकर अपने चप्पल घिस रहे किसानों ने गुरुवार को जिलाधीश हाय हाय के नारे लगाते हुए अर्धनग्न आंदोलन किया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। कपडे घालून ना मॅडम कडे सातदा भेटलो। सातदा कशाला म्हणते सातदा भेटलो ना, भेटलो का नाही तुम्ही? तुमच्याकडे माहित आहे सातदा आलो ना दादा तुमच्याकडे कपडे घालून ना। 2.5-3 वर्षापासून आम्हाला आमचं बॅक वॉटर आम्ही एवढ्या इथं 2.5-3 वर्षापासून इथं प्रयत्न करतोय मीटिंग साठी। आम्हाला सांगते तुमचं प्रकरण फायनल होऊन राहिलं, अजूनपर्यंत आमचं प्रकरण फायनल झालं नाही। सावंगी हुंडा प्रकल्पाचं प्रकरण आहे। दरवर्षी गेल्या 12 वर्ष सन 2012 पासूनचे रिपोर्ट आहे, शासनाचेच रिपोर्ट आहे, यायचेच रिपोर्ट आहे का ह्या शेतकऱ्याचे नुकसान होते म्हणून, तरी अजूनपर्यंत आम्हाला नुकसान भरपाई नाही, आमची शेतजमिनी घेण्याचा कुठला आदेश नाही, त्याच्यासाठी आमचा प्रस्ताव पण तयार नाही। पण आता आम्ही मरायचं का? आज आम्ही अशा परिस्थितीत आलो। आज समजते आम्हाला आज मीटिंग होती, अजून मीटिंगच नाही, मीटिंग झाली म्हणून कॅन्सल झाली। हे कोणचं आहे? हे प्रशासन आहे का? प्रशासनच नाही आहे हे आम्हाला आमचा अंत पाहून राहिला। आम्ही मरायचं का? आम्ही जाऊन शेतात जाऊन मरतो। तुम्ही इथंच आम्हाला जर अडवणूक करत असाल, तुमचं पोलीस प्रशासन आम्हाला अडवत असाल तर आम्ही शेतात जाऊन मरतो। ऑन रेकॉर्ड बोलतो, त्याच्यासाठी तुम्ही सगळे लोक जबाबदार राहा। आता मीटिंग के क्या नाम बोलो? इंद्रभूषण। एक मिनिट थांबा, आम्ही जायला तयार आहे। एक मिनिट थांबा, बघा आमच्या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा बोंडे साहेबांना केलेला आहे। आपले खासदार बोंडे साहेबांना या ठिकाणी बोलवा तुमच्या प्रशासनाच्या मार्फत। आम्ही बोंडे साहेबांना या ठिकाणी बोलवा। आम्ही कपडे घालून यायला तयार आहोत। आम्ही त्या मीटिंगला यायला तयार आहोत। त्यांनी तसं त्या ठिकाणी मॅडमला भेटलो। मॅडमने सांगितलं तुमचं प्रकरण आता 15 दिवसात लागणार, 10 दिवसात लागणार। आज तर आम्हाला हे सांगितलं गेलं होतं की आज तुमची फायनल मीटिंग आहे। आम्ही फायनल मीटिंग साठी सगळे लोक आलो आणि इथं आल्यावर आम्हाला कळते की तुमची मीटिंगच कॅन्सल आहे। बोंडे साहेबांना बोलवा म्हणा, आम्ही येतो।